पालघरच्या उत्तरेला कोळगाव येथे उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल आज अपेक्षित वापराअभावी चर्चेत आहे. तब्बल 21 कोटी रुपये खर्चून उभारलेला या पुलाला नंडोरे पडघे मुख्य रस्त्याची थेट जोडणे अद्याप अपूर्ण असल्याने या पुलाचा उपयोग नाममात्र होताना दिसतो आहे. परिणामी पालघर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. कोळगाव, वंकसपाडा आणि कोळगाव चौकी येथील रेल्वे फाटक बंद केल्यानंतर पूर्व पश्चिम वाहतूक सुलभ व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद कार्यालयापासून कोळगाव पूर्वेपर्यंत हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात आला. या पुलाचे उद्घाटन 1 मे 2023 रोजी करण्यात आले. मात्र पुलावरून पूर्वेकडे उतरल्यानंतर नंडोरेपर्यंत जाण्यासाठी सुलभ आणि थेट मार्ग उपलब्ध नसल्याने वाहन चालक या पुलाकडे पाठ फिरवत आहेत. दरम्यान सिडकोकडून जिल्हा मुख्यालय संकुलासह नवनगर वसाहत उभारली जात आहे. या प्रकल्पांतर्गत कोळगाव उड्डाणपुलापासून जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत 7 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला असून या रस्त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. नवनगर विकसित होत असताना हा रस्ता अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारल्यानंतर या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी नागरिक आणि जिल्हा प्रशासनाकडून सिडकोकडे सातत्याने करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 20 ऑगस्ट 2025 रोजी जव्हार येथे झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिडकोने ऑक्टोबर 2025 पर्यंत निविदा काढून जानेवारी 2026 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. कामापूर्वीची साफसफाई आणि रेखांकनही न झाल्याने उड्डाणपूल आजही अपूर्ण जोडणीमुळे निष्प्रभ ठरत आहे. जर हा उड्डाणपूल नंडोरेपर्यंत थेट जोडला गेला तर पालघरहून बोईसरकडे जाणारी अवजड वाहने तसेच महामार्गावरून बोईसरच्या दिशेने जाणारी वाहतूक या पर्यायी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करेल अशी अपेक्षा आहे. मात्र सिडकोकडून रस्त्याच्या उभारणीला आवश्यक ते प्राधान्य न दिल्याने त्याचा फटका थेट प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांना रोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर.